हॅलो स्टुडंट्स, याच्या आधी आपण ऑप्टिकल टेलिस्कोप बघितलेला होता, विच इज अ मेड फ्रॉम द लेन्स. देन देर इज अ सम डिफिकल्टी देअर, सो वी कॅन अगेन से दॅट इज अगेन there is another telescope is made is called as a reflecting telescope, which is made up by the concave mirrors. By using the mirrors, and then we can see the far away star with the help of the reflecting mirrors. These reflecting mirrors are the two types of the mirrors, and these two types of the mirrors are the Newtonian telescopes and the Cassegrain telescope. दोन टेलिस्कोप आहेत रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप, एक न्यूटोनियन टेलिस्कोप आहे, दुसरा कॅसेग्रेन टेलिस्कोप आहे. आता हा जो पहिली फिगर जी तुम्हाला मी दिसते इथे, हा न्यूटोनियन टेलिस्कोपचा आहे. आता इन दिस न्यूटोनियन टेलिस्कोप, here we can use the concave mirror where we can use it. Also the Cassegrain, here we can use the concave mirror. So these mirrors is this telescope is called as an reflecting telescope. टेलिस्कोपला काय म्हटलं जातं? रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता ॲक्च्युली याचं वर्किंग कसं काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगते. आता इथे तुम्हाला सगळ्यांना दिसतं आहे की जे लाईट रेज आहेत, the source of the light, these light rays are coming from the source, and which is incident on the concave mirrors. ते काय होतात? कॉन्केव्ह मिरर इन्सिडेंट होतात. इन्सिडेंट झाल्यानंतर ते काय होतात? रिफ्लेक्ट होतात. आता तुम्हाला माहिती की जेव्हा कॉन्केव्ह मिररमधून जेव्हा रे रिफ्लेक्ट होतात तर दे कॅन बी गेट कॉन्व्हर्जेस at the focus. The rays can be get converges at the focus. Means before converging at the focus, we can place at the particular place we can place the plane mirror. म्हणजे ते फोकसमध्ये एकत्र यायच्या आधीच त्याच्या आधी आपण इथं काय ठेवलेलं आहे? प्लेन मिरर ठेवलेला आहे. आणि मग ते काय होतात की ते फ्रॉम द प्लेन मिरर द रे अगेन कॅन गेट द रिफ्लेक्टेड. त्या प्लेन मिररमधून ते रेज काय होतात? अगेन गेट रिफ्लेक्टेड. As a result of that, we can get focus at a particular point lying on the perpendicular to the axis of the cylinder of the telescope. म्हणजेच काय की हे जे सोर्स ऑफ लाईट आहे ते कॉन्केव्ह मिररवर इन्सिडेंट झाले. इन्सिडेंट झाल्यानंतर पुन्हा ते रिफ्लेक्ट झाले. रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते कॉन्व्हर्जेस व्हायच्या आधीच प्लेन मिरर करून काय केलेले आहे ते अगेन ते रिफ्लेक्ट झालेले आहेत. पण ते जेव्हा रिफ्लेक्ट जेव्हा होतात तेव्हा ते रिफ्लेक्ट होताना ते आपले मार्ग बदलतात आणि ते लंब दिशेने जाऊन ते आयपीसमधून पास होतात. अँड फ्रॉम व्हेन दे कॅन पास थ्रू द आयपीस, वी कॅन गेट द मॅग्निफाईंग इमेज ऑफ द सोवर्स. म्हणजे त्या सोवर्सची आपल्याला जी हेवनली बॉडी आहे अवकाशामध्ये त्याची मॅग्निफाईंग इमेज आपण बघू शकतो. आलं लक्षात? काय आहे की यामध्ये आपण कॉन्केव्ह मिरर, प्लेन मिरर आणि आयपीस आहे. म्हणजे अवकाशामध्ये जे असलेली हेवनली बॉडी आहे त्याच्याकडून हे लाईट सोर्स आले, ते कॉन्केव्ह मिरर इन्सिडेंट होऊन ते रिफ्लेक्ट झाले. रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते कॉन्व्हर्जेस फोकसमध्ये कॉन्व्हर्जेस व्हायच्या आधीच ते प्लेन मिरर करून ते काय झालेले आहेत? रिफ्लेक्ट झालेले आहेत. अँड ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट दे गेट द फोकस ॲट द पॉइंट लाईंग ऑन द परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ द सिलेंड्रिकल टेलिस्कोप. म्हणजेच काय होतं की ते त्याच्यावर लाईन झाल्यानंतर ते अगेन कॅन बी रिफ्लेक्टेड and they can pass through the eyepiece which is a perpendicular to this, and from that eyepiece we can get the magnifying image of the heavenly bodies. म्हणजे आपल्याला त्या वस्तूची, अवकाशात असलेल्या वस्तूची आपल्याला मोठी इमेज आपण या आयपीसद्वारे काय करू शकतो? बघू शकतो. आणि म्हणून ह्याला टेलिस्कोपला कोणतं म्हटलं जातं? रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आणि याच्यामध्ये आपण कोणता मिरर यूज केलेला आहे? कॉन्केव्ह मिरर, प्लेन मिरर हे आपण यूज केलेला आहे. आलं लक्षात? आता दुसरा तसाच मिरर आहे, टेलिस्कोप आहे, ज्याला म्हटलं जातं कॅसेग्रेन टेलिस्कोप. पण ह्या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. इन द कॅसेग्रेन टेलिस्कोप वी कॅन यूज द टू कॉन्केव्ह मिरर, आणि इन न्यूटोनियन टेलिस्कोप वी कॅन ओनली यूज वन कॉन्केव्ह मिरर. आणि ह्याच्यामध्ये आपण किती कॉन्केव्ह मिरर यूज केलेले आहेत? टू कॉन्केव्ह मिरर वी कॅन यूज. अँड हेन्स लाईट रेज आफ्टर रिफ्लेक्शन ऑफ द when the light rays coming from the source of the light, बघा या हेवनली बॉडीकडून जेव्हा ते लाईट रेज येतात अँड विच इज अ इन्सिडेंट ऑन द कॉन्केव्ह मिरर्स, बरोबर आहे. अँड दे कॅन गेट रिफ्लेक्टेड बॅक टू द कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजे ते रिफ्लेक्ट होतात
आणि ते कशावर काय केलं जातं, कॉन्व्हेक्स मिररवर जातात. अगेन फ्रॉम द कॉन्व्हेक्स मिरर दे कॅन अगेन गेट द रिफ्लेक्टेड टुवर्ड्स द कॉन्केव्ह मिरर, म्हणजे ते पुन्हा परत कॉन्केव्ह मिररकडेच ते अगेन रिफ्लेक्ट केले जातात. अँड दे पास थ्रू द होल्स ऑफ द सेंटर ऑफ द टू कॉन्केव्ह मिरर. म्हणजे हे जे रेस रिफ्लेक्ट झालेले आहेत दे पास थ्रू द होल्स ऑफ द टू कॉन्केव्ह मिरर, center of the two concave mirrors, and then back through there is an eyepiece is there, so which is situated back of the mirrors, and from that we can get the magnifying image. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळते, मॅग्निफाईंग इमेज. म्हणजे काय होतं बघा, ते हेवनली अवकाशातल्या हेवनली बॉडीकडून लाईट रेज आल्या, ते इन्सिडेंट झाले दोन कॉन्केव्ह मिररवर. मिरर इन्सिडेंट ते अगेन ते रिफ्लेक्ट होतात कोणावर, कॉन्व्हेक्स मिररवर जाऊन इन्सिडेंट होतात. तर म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर अगेन त्याला काय करतो, रिफ्लेक्ट करतो. पण ते रिफ्लेक्ट विच इज अगेन बॅक टुवर्ड्स द कॉन्केव्ह मिरर. पण ते रिफ्लेक्ट झालेले जे रेज आहेत ते काय होतात, ते दोन कॉन्केव्ह मिररच्या सेंटरमध्ये जो होल आहे त्या होलमधून ते काय होतात, पास होतात आणि पास केलेले आहेत. आणि त्या मिररच्या बिहाइंडला आपण काय ठेवलेलं आहे, आयपीस ठेवलेला आहे. आणि ते आयपीस कॅन गिव्ह द आपल्याला मॅग्निफाईंग इमेज, म्हणजे मोठी इमेज आपल्याला हेवनल्या बॉडीची आपल्याला मिळू शकते. समजलं तुम्हाला, लक्षात आलं कॅसेग्रेनमध्ये काय आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त न्यूटोनियनमध्ये कॉन्केव्ह मिरर आणि प्लेन मिरर यूज केलेला आहे. याउलट कॅसेग्रेनमध्ये आपण काय केलं, दोन कॉन्केव्ह मिरर यूज केलेला आहे आणि एक कॉन्व्हेक्स मिरर यूज केलेला आहे. मात्र ह्याच्यामध्ये जो आयपीस आहे तो बरोबर कॉन्केव्ह मिररच्या बॅक साईडला ठेवलेला आहे. म्हणजे जेव्हा लाईट हेवनली बॉडीकडून जेव्हा लाईट रेज येतात याच्यात दोन कॉन्केव्ह मिरर इन्सिडेंट होतात, त्या रिफ्लेक्ट होतात कॉन्व्हेक्स मिररवर. कॉन्व्हेक्स मिरर अगेन त्यांच्याकडे बॅक रिफ्लेक्ट करतो लाईट. पण जो लाईट रिफ्लेक्ट झालेला आहे दे कॅन बी पास थ्रू द होल्स ऑफ द होल्स इज मेड बाय द टू कॉन्केव्ह बिटवीन द टू कॉन्केव्ह मिरर्स, पास थ्रू द बिटवीन द टू कॉन्केव्ह मिरर्स अँड देन इट पास थ्रू द आयपीस विच इज अ प्लेस बिहाइंड द मिरर. म्हणजे कशामधून पास होतात, आयपीस मधून पास होतात, जो मिररच्या मागे ठेवलेला आहे. अँड दस वी कॅन गेट द मॅग्निफाईंग इमेज. म्हणजे अशा रीतीने आपल्याला मॅग्निफाईंग इमेजमध्ये, म्हणजे अशा ह्या दोन आपल्याकडे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप आहे, न्यूटोनियन टेलिस्कोप आणि कॅसेग्रेन टेलिस्कोप. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एकतर डायग्रॅम काढायला तरी येते किंवा डायग्रॅम दिली असेल तर त्याची नावं तरी विचारली जातात किंवा त्याच्यावर डायग्रॅम देऊन तुम्हाला प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. आलं लक्षात. हे दोन आपल्याकडे मेन रिफ्लेक्टिंग मिरर्स आहेत, न्यूटोनियन टेलिस्कोप, सॉरी मिरर नाही आहे, टेलिस्कोप आहेत आपल्याकडे, न्यूटोनियन टेलिस्कोप अँड कॅसेग्रेन टेलिस्कोप. फक्त दोघांमधला फरक लक्षात घ्या. यात एक कॉन्केव्ह, ह्याच्यामध्ये दोन कॉन्केव्ह मिरर, ह्याच्यामध्ये प्लेन मिरर यूज केला जातो, यात कॉन्व्हेक्स मिरर यूज केला जातो. आणि हा आयपीस आहे तो कॅसेग्रेनमध्ये त्याच्या बिहाइंड साईडला आहे. आलं लक्षात. थँक्यू.